आजच्या पवित्र मिसाचा हेतू स्वर्गवासी शावेर डाबरे स्मरणार्थ देणार स्मिता मार्कुस डाबरे, व्यवसायावर देवाचा आशीर्वाद यावा म्हणून देणार अनिता जॉर्ज मर्ती, स्वर्गवासी आजी आजोबा व मामा यांच्या स्मरणार्थ देणार रीटा डायस, स्वर्गवासी वडिलांच्या आत्म्यासाठी देणार रुफिना संजय डाबरे, स्वर्गवासी वडिलांच्या आत्म्यासाठी देणार अन्सिला राजेश डाबरे, स्वर्गवासी वडिलांच्या आत्म्यासाठी देणार शालेट जोसेफ आल्मेडा, लकीच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी देणार बंटी व रिया, डेल्फिना डेजमंड डाबरे हिच्या 4थ्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी देणार मम्मी व पप्पा. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंनो, या मिसामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होण्यासाठी आपलं थोडा वेळ शांत राहा, आपल्या पापांची उजळणी करूया. परमेश्वराला आपली पापं सांगूया. जे अपराध आपण केलेले आहेत, जी पापं आपण केलेले आहेत, ते परमेश्वराला सांगू आपलं अंतःकरण शुद्ध करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वधमा बंधू भगिनीजवळ एकभूतत्व की कल्पनाने शब्दाने कृत्याने वाहिलेने मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. मुन्नीत कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व संत यांना वधुमा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वरावर प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझा सेवक व तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या आज्ञापालनाद्वारे प्रति जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व प्रकारच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहण्यावर राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. होशेया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, त्यांनी राजे नेमले आहेत, पण माझ्या विचाराने नेमले नाहीत. त्याने अधिपती स्थापले, पण त्यांना माझी संमती नव्हती. केवळ नष्ट होण्याकरिताच त्याने आपणासाठी आपल्या सोन्या रुपयाच्या मूर्ती केल्या. हे शोम्रोन, तुझ्या वासराचा मला वीट आहे. त्यांच्यावर माझा राग पेटला आहे. त्यांना निर्दोषता प्राप्त करायला किती काळ लागेल, कारण हेही इस्रायलाकडून झाले. कारागिराने ते केले, ते दे नव्हेत. या शोम्रोनाच्या वासराचे तुकडे तुकडे होतील, कारण ते वाऱ्याची पेरणी करून वाळवंटळीची कापणी करतात, त्याला ताट नाही. त्यांच्या अंकुराला कणीस येत नाहीत. आलेस तर ते परके खाऊन टाकतील, कारण इफ्राईमने पाप करण्यासाठी पुष्कळ वेळा केल्या आहेत. या वेद्या त्याला पाप मुलत झाल्या आहेत. मी त्याच्यासाठी आपल्या धर्मशास्त्राच्या लाखो आज्ञा लिहिल्या, तरी त्याला त्या परक्याच वाटतात. त्यांनी मला केलेली यज्ञार्पणे म्हणजे केवळ मांस अर्पून ते खाणे होय, पण ती परमेश्वर स्वीकारित नाही. आता तो त्यांचा अधर्म स्मरेल आणि त्यांच्या पापांचे शासन करील. ते इजिप्तला परत जातील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. आमचा देव स्वर्गात आहे. त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोने रुपे आहेत. त्या मनुष्याच्या हाताने बनवलेल्या कृती आहेत. प्रतिसाद. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत, पण त्यांना दिसत नाही. त्यांना कान आहेत, पण ऐकू येत नाही. त्यांना नाक आहे, पण त्यांना वास येत नाही. प्रतिसाद. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. त्यांना हात आहेत, पण स्पर्श करता येत नाही. पाय आहेत, पण चालता येत नाही. त्यांना बनवणारे आणि त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. प्रतिसाद. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. तोच त्यांचा सहाय्य करता आणि त्यांची ढाल आहे. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव. तोच त्यांचा सहाय्य करता आणि त्यांची ढाल आहे. प्रतिसाद. हे इस्रायल, परमेश्वरावर भाव ठेव. जयघोष. Alleluia, 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 alleluia. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव आणि मला सरळ मार्गाने ने. प्रभु तुम्हाबरोबर असो. संत मत्ते लेखी शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. एका मुख्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले.
येशूने त्याची भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली, तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्रायलात असे कधी पाहण्यात मिळाले नव्हते. परंतु ती परुषी म्हणू लागले, हा भूताच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो. नंतर येशू त्याच्या सभासनात शिकवत राज्याच्या सुवार्थेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुःखी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदाय पाहून त्यांना कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्त पिकाच्या धनाने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, गेल्या आठवड्यामध्ये आपलं पहिलं वाचन हे आमोस संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेलं असायचं आणि आपण ऐकलं आमोसचा तो झंझावात. त्याने अगदी तडाखेभर त्याच्या प्रवचनाने, त्याच्या भाषणाने लोकांना प्रभावित केलं आणि त्याची शिकवण अगदी क्रांतिकारक होती. भ्रष्टाचाराबाबत, अन्यायी प्रवृत्तीबाबत त्याचा तो आवाज होता. आता या दिवसामध्ये आपण होशिया हा संदेष्टाविषयी वाचन ऐकत आहोत. होशिया संदेष्टा कोण होता? होशिया हा संदेष्टा उत्तरेकडचा रहिवासी. पण होशियाच्या जीवनामध्ये त्याने पुष्कळ दुःख अनुभवलेलं होतं. अनेक वेदनातून तो गेलेला होता. त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील त्याने निराशा अनुभवलेली होती. त्याची बायको गोमोर, होशिया तिच्यावर पुष्कळ प्रेम करायचा, परंतु त्याची पत्नी त्या प्रेमाला साजेसं प्रतिसाद देत नव्हती आणि त्यामुळे अनेक वेळेला त्याच्या प्रेमभंगाचा अनुभव त्याला आला होता. त्याने स्वतःचे वेदना अनुभवलेल्या होत्या आणि म्हणून त्याच वेळेला इस्रायल लोकांमध्ये जी परिस्थिती होती ते त्याने स्वतःहून पाहिलेलं होतं. आणि ह्याच कारणामुळे परमेश्वर होशिया संदेष्टाचा चांगला वापर करून घेतो. कारण होशिया संदेष्टाचं वैवाहिक जीवन अगदी बकात झालेलं होतं. लग्नाच्या ह्या परिस्थितीमुळे, त्याच्या पत्नीमुळे, ज्या पत्नीवर त्याने जीवाभावात प्रेम केलं, ज्या पत्नीच्या मागे मागे जो जायचा आणि ती एवढं प्रेम करून देखील ती त्याच्यापासून दूर जायची. आणि अशा वेळेला ती जरी दूर गेली, जरी तिने त्याच्यापासून पाप केलं, व्यभिचार केला, तरी होशिया संदेष्टात तिला परत आणायचा आणि तिच्यावर प्रेम करायचा. हे जे स्वतःचं जीवन होतं तेच परमेश्वर ह्या संदेष्टाला आपला सांगतो की मी आणि इस्रायल, परमेश्वर आणि इस्रायल यांच्यामध्ये करार झालेला होता. परमेश्वर इस्रायलावर पुष्कळ प्रेम करत होता. आपण जुन्या करारामध्ये मोशेद्वारे आपण ऐकलेलं आहे की मोशे करवी इस्रायल लोकांना त्याने कसं आणलं, त्यांना त्यांच्या वेदनेतून, त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. अरण्यामध्ये असताना जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा त्यांना मांडणा दिला, जेव्हा त्यांना तहान लागली तेव्हा त्यांना पाणी प्यायला दिला, खडकातून पाणी काढलं. आणि एवढं प्रेम करून देखील इस्रायल लोक अनेक वेळा देवाच्या विरुद्ध जायचे. जे अनेक अन्य देव होते, बाल किंवा इतर जे देव होते त्या देवदेवताकडे हे लोक जायचे. आणि त्याच वेळेला परमेश्वर नेण्या संदेशाद्वारे ह्या इस्रायल लोकांना परत तो आणत होता. आणि आपलं प्रेम कसं आहे, किती निरागस, अनकंडिशनल असं प्रेम आहे, हे प्रेम दाखवत होता.
आणि होशिया संदेशाद्वारे तेच तो सांगत आहे. होशियाचं स्वतःचं जीवनाचा उपयोग करून जणू काही त्याने इस्रायल आणि परमेश्वर ह्यामधले जे नातेसंबंध आहेत की इस्रायल लोक कसे परमेश्वरापासून दूर जात आहेत, एक प्रकारचा व्यभिचार करत आहेत आणि तरी परमेश्वर त्यांचं पाप पाहत नाही, तर परत पुन्हा तो त्यांना आणतो, त्यांच्या पापांची क्षमा करतो आणि परत त्यांना तो त्या वळणावर नेतो. म्हणजे प्रिय बंधूंनो, आज आपण इस्रायल आणि परमेश्वर या नातेसंबंधावर चिंतन करत असताना होशिया संदेश आपल्याला देखील ताकद आहे. कारण परमेश्वर आपल्यावर देखील प्रेम करतो. अनेक वेळेला आपण ते प्रेम अनुभवलेलं आहे, परंतु आपल्या जीवनात देखील आपण जेव्हा डोकावतो तेव्हा आपल्याला वाटतं की काही वेळेला आपण देखील परमेश्वरापासून दूर जातो, परमेश्वराला लाथाडतो. आणि परमेश्वर होशिया संदेशाद्वारे आपल्याला सांगत आहे, माझ्याकडे वळा, माझ्याकडे या, तुमच्या पापाबद्दल पश्चाताप करा, मी तुमच्यावर प्रेम करत आहे. माझं प्रेम अमर्यादित आहे, अफाट सागरासारखं आहे, त्याच्यात कोणतीच अट नाही, अनकंडिशनल आहे. तर या, मी तुमच्या प्रेम करतो. आजच्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये ह्या निर्णय संकटाद्वारे कदाचित आपल्याला आपल्या पापांची जाणीव व्हावी आणि आपण पुन्हा परमेश्वराकडे यावं. म्हणून या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया. आपण निर्णय लोकांसाठी प्रार्थना करूया. जे आपले मिताचे हेतू आहेत त्या सर्व हेतूसाठी परमेश्वर चांगला पाऊस आपल्याला देत आहे, त्याचे आभार मानण्यासाठी आपल्याकडे जे आजारी आहेत, कोरोनाग्रस्त आहेत, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, खाटेला खेळलेले आहेत, त्या सगळ्या लोकांची आठवण करूया. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करू. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्याय भावनेमुळे तू त्याच्या शिष्यास पात्र ठरलेस, परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायक वृंद तुझी आराधना करतात.
व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तुझे सर्वशक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने भूमी आपूर्ण जगदंबा उदारी स्वर्गधरणी. जय जय कारुणी ईश्वर जननी. जय जय कारुणी ईश्वर जननी. प्रभु नामे मेरो अति धन्य होई. जगदंबा उदारी स्वर्गधरणी. जय जय कारुणी ईश्वर जननी. जय जय कारुणी ईश्वर जननी. पावन 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 तुझे सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थी पित्या आम्ही तुला जीवन दे भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू आणि भगिनीची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता, धन्य कुमारी पवित्र मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, जे नाव पवित्र मानले जाओ, जे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या प्रधानांना क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रधानांची क्षमा कर, आणि मला महापद नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव.
हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेला वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितदासपणालाच मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो. मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबैच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य बसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आता आपण एकमेका शांती बंद करूया. जगाची पापे कदशी हरण हे येशू अति पावन आम्हादी प्रभो तुझ्या कृपेचे वरदान. जगाची पापे कदशी हरण हे येशू अति पावन आम्हादी प्रभो जगाची पापे दूर करणारे देवाची कोकृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतोस. तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नकोस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाबरोबर सदा राहो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मान.
चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारी आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदारहस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर व आमच्या धर्मकामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलानी व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारे प्रभूचे सुंदर दान. मरिये देव माताऊ आम्हा सवरितव आचारी मृत्यू समय. माझ्या प्रिय बंधूंनो, जस्ट 2 दिवसापूर्वी बिशप समवेत काही निवडक पॅरिश पीचची सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपल्या ख्रिस्त सभेमधल्या कार्यक्रमाबाबत आणि मिसा आणि प्रार्थनेबाबत रिव्ह्यू किंवा करण्यात आला. आजच्या मितीला जी परिस्थिती आहे त्यावरून असा निष्कर्ष किंवा असा निर्णय घेण्यात आलेला आहे की चर्च कोणतीही उघडली जाणार नाहीत आणि कोरोनाची परिस्थिती आणखी बिघडत आहे. त्यामुळे आपल्याला जे आपण मोबाईलवर किंवा टी व्हीवर जे आपल्याला सांगण्यात येतं की वारंवार हात धुवावेत, एकमेकापासून डिस्टन्स ठेवावं, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपण घ्यायच्या आहेत. आता काही लोक फिरत आहेत, तर आज बिशपाने सांगितलं आहे की त्यांना पुन्हा आपल्याला सांगायला लागेल की परिस्थिती आणखी बिघडत आहे आणि म्हणून दक्षता घ्यायची आहे. तसेच ज्या सेवा चर्चतर्फे आपण देत आहोत त्याबाबत देखील कोणत्याही प्रकारचा सोहळा न होता अगदी कमीत कमी लोक उपस्थित राहून, उदाहरणार्थ फ्युनरल, अंत्यविधी, माहिती आहे लोकांच्या भावना आहेत, परंतु अशा वेळेला देखील आपल्याला ज्या सरकारने जे नियम दिलेले आहेत त्याचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. धर्मगुरू आशीर्वादासाठी प्रार्थनेसाठी घरी येतील आणि त्यानंतर आपण अगदी निवडक लोकांनी घेऊन सेमेट्रीमध्ये जायचं आहे. सिकॉलला तुम्ही फादरना बोलवू शकता प्रार्थनेसाठी, परंतु लोक नसणार, फक्त फादर येतील, प्रार्थना करतील आणि जातील. फादरांचे देखील कार्यक्रम, रिट्रीटवर कार्यक्रम आहेत ते आम्ही सर्व कॅन्सल केलेले आहेत. मीटिंग्स चर्चमध्ये ज्या होतात त्या देखील होणार नाहीत. आता त्या दिवशीच पॅरिस काउन्सिलची मीटिंग झाली, ती मीटिंग झूमद्वारे ही सभा झालेली आहे. तर आता आपल्याकडे फर्स्ट कम्युनिटीच्या पालकांची सभा आहे, ती देखील झूमवरच आपण घेणार आहोत. सगळ्यांचे नंबर आम्ही मागवलेले आहेत. तसेच लग्नाची जी रिट्रीट आहे ती रिट्रीट देखील अगदी निवडक लोकांसह होतील. पूर्वीप्रमाणे आईवडील आणि सगळे पालक बोलवतात. ज्यांची लग्न डिसेंबरपर्यंत आहेत अशाच निवडक लोकांना बोलावलं जाईल. तुम्हाला त्याप्रकारे सांगण्यात येईल. मास इंटेन्शन्स, मला माहिती आहे गेले या दिवसामध्ये आपल्याकडे 15-16 फ्युनरल झाले आणि तुम्हाला मिसा देण्यासाठी संधी मिळाली नाही. आम्ही ही बाब लक्षात घेतली आणि मिसा द्यायला सुरुवात केली. परंतु आता आपल्याला नियम पाळावा लागेल. आज बिशपाने क्लिअरली आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण जेवढे धर्मगुरू आहेत तेवढेच मिसा हेतू घेऊ शकतो. तर यापुढे फक्त 2च हेतू मिसासाठी घेतले जातील. तर आता आठवडाभर कदाचित हे अगोदर घेतलेले आहेत ते वाचले जातील, पण यापुढे नंतर घेतले जाणार नाहीत. तुम्हाला जर हेतू द्यायचे असतील तर आपण 2 दिवस, बुधवार आणि रविवार ठेवलेला आहे, परंतु आता रविवारी मिसा होत नाही, तर रविवारऐवजी शनिवारी सामुदायिक हेतू तुम्ही अर्पण करू शकता. या सर्व हेतूसाठी प्रार्थना केली जाईल मिसामध्ये प्रवचनानंतर आणि जे हेतू आहेत ते मिसा अगोदर वाचले जातील.